मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीने रविवारी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। आज सोमवारी जरांगे यांच्या आक्रमणाला लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून विनापरवाना आंदोलन केलेल्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद केलाय। मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यांचा विचार करता तब्बल 1041 जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या 425 जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वतः मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या असे वारंवार आवाहन केलेल्या जरांगे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे। जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर विनापरवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे।